नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, नुकतंच 26 जानेवारी येते। आता 26 जानेवारीला ग्रामसभा असते। आता ग्रामसभेला तुम्ही जर का मी सांगितलेले हे पुरावे जर का घेऊन गेला तर गावातील सगळी मंडळी तसेच सरपंच आणि ग्रामसेवक ही सगळीच तुमच्या तोंडाकडे बघत बसणार आहेत। याला ही माहिती भेटली कुठून आणि ही माहिती ह्यानं आणली कशी, असे सगळे लोक तुम्हाला म्हणत राहणार आहेत। त्याच पद्धतीने तुमच्या गावामध्ये होणारा भ्रष्टाचार सुद्धा यामधून मोडकळीस येणार आहे। आता ही कशा पद्धतीने आहे आणि कोणकोणते पुरावे न्यायचे आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला तिथे मांडणी करायची आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत अचूक मिळेल। आता जास्त वेळ न घालवता सर्वात अगोदर कोणता मुद्दा घ्यायचा तर ई ग्राम स्वराज ॲप जे आहे तर त्या ॲपमधून तुम्हाला तुमच्या गावामध्ये झालेली कामे जी आहेत तर त्या कामांची माहिती तुम्हाला डाउनलोड करायची आहे। आता कामांची माहिती कशी डाउनलोड करायची किंवा ई ग्राम स्वराज ॲप कसं डाउनलोड करायचं किंवा त्याची संपूर्ण माहिती कशा पद्धतीने असते, ई ग्राम स्वराज ॲप कशी चालवायची याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आता या ॲपमधून तुम्ही सगळी माहिती डाउनलोड करून घ्यायची। आता या ॲपमधून कोणती माहिती मिळणार तर तुमच्या गावामध्ये आलेल्या निधीतून किती खर्च कोणत्या गोष्टीसाठी झालेला आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये त्या ॲपमध्ये मिळते। ही माहिती तुम्ही अगोदर डाउनलोड करून घ्यायचे आणि त्याच्या प्रिंटआउट काढून ग्रामसभेला जाताना घेऊन जायचं आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा असा की महाभूले, यामधून तुम्ही गायरान जमिनी ज्या आहेत तर त्या जमिनीची तुम्ही माहिती डाउनलोड करू शकता आणि ही माहिती डाउनलोड करून ग्रामसभेमध्ये घेऊन जाऊ शकता। आता महत्त्वाचा मुद्दा इथे येतो, प्रत्यक्ष काम किती झाले आणि ऑनलाईनला काम किती दाखवले याची तफावत जी आहे ती तुम्ही ग्रामसभेमध्ये गावासमोर दाखवू शकता। आता ही कशी, तुम्ही डाउनलोड केलेल्या माहितीतून समजून चला की ऑनलाईन नाल्याचं काम झालेलं आहे असं दिसते, परंतु प्रत्यक्षात जर का बघितलं तर गावात नाल्याचं कामच झालेलं नाही। तर ते तुम्ही अशा पद्धतीने ऑनलाईनची माहिती काढून आणि तिथल्या जागेचा फोटो काढून अशी माहिती दाखवू शकता। त्याच पद्धतीने काम झालेलं असेल परंतु ते एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही याची तक्रार करू शकता आणि ही दाखवू शकता। यातून तुमच्या गावामध्ये प्रत्यक्ष काम झालेलं आहे आणि ऑनलाईनला काय दाखवलं आहे याची तफावत तुम्ही ग्रामसेवकाला, सरपंचाला तसेच तुमच्या गावासमोर सगळ्यांना दाखवू शकताय, जेणेकरून तुमच्या गावातील लोक तुमच्याकडेच बघत राहतील आणि ही माहिती याला भेटली कुठून असं म्हणत राहतील। तर काळजी करू नका, आपल्या चॅनलवरती अशी भरपूर माहिती आहे। आपल्या चॅनलवरती इतर व्हिडिओसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या। आता मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं तर तुम्ही माहिती तर विचारताय, ग्रामसभेमध्ये माहिती विचारल्यानंतर सरपंचाने किंवा ग्रामसेवकाने जर का तुम्हाला माहितीच दिली नाही तर काय करायचं, तर त्यासाठी एक महत्त्वाचा असा पर्याय आहे, तुम्ही BDOकडे तक्रार करू शकता। पंचायत समितीमध्ये BDO असतात तर त्या BDOंकडे त्यांची तक्रार देखील करू शकता। त्याच पद्धतीने तुम्ही त्या ग्रामसभेचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढू शकता। तुम्हाला जर का ग्रामसेवक किंवा इतर कोणी रोखलं की व्हिडिओ शूटिंग का काढतोयस किंवा काय, तरीसुद्धा त्यांना तुम्ही सांगू शकता की ग्रामसभेला एवढे अधिकार आहेत की ग्रामसभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही करू शकतो। आता मित्रांनो, ह्या झाला व्हिडिओ रेकॉर्डिंगचा विषय। आता जर का सरपंचाने आणि ग्रामसेवकांनी जर का उत्तरच दिली नाहीत तर त्याची तक्रार कशा पद्धतीने करायची, तर मित्रांनो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवतो, तर तो व्हिडिओ तिथून तुम्ही बघून घेऊ शकता आणि तुम्ही तक्रार कशी करायची किंवा तक्रार अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही मार्ग आहेत, दोन्ही मार्गातून कशा पद्धतीने करू शकता याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुम्ही तक्रार देखील करू शकता। मित्रांनो, 26 जानेवारीला तुम्ही एक वेळ ध्वजारोहणासाठी गेला आणि ध्वजारोहणामधून डायरेक्ट घरी जेवायला नाही गेला तरी चालते, पण ग्रामसभेला जाणं बंधनकारकच आहे। कारण युवा पिढीने ग्रामसभेला गेल्यानंतर गावामध्ये काय चाललेलं आहे किंवा गावचा विकास कशा पद्धतीने होत आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला लागत असते। मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।